धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत. मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आधी माध्यमांना दिल्यानं विरोधक आक्रमक. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची 1.5 तास भेट. धनंजय मुंडेंची प्रकृती ठीक नसल्यानं पंकजा मुंडे भेटायला गेल्याची कार्यालयाकडून माहिती. त्यानं मारहाण केल्यानंतर दमानी आक्रमक. आज विधिमंडळाच्या बाहेर दमानिया ठिय्या आंदोलन करण्याची शक्यता. संभाजी महाराजांप्रमाणे माझाही छळ झाला. त्यांचा धर्म बदलण्यासाठी, माझा पक्ष बदलण्यासाठी छळ. अनिल परब यांचा आरोप. भाजप अनिल परबांच्या विरोधात आज आंदोलन करणार. राज्यपालांच्या अभिभाषणावरील अनिल परबांच्या वक्तव्यावर भाजपचा आक्षेप. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून शिवसेनेचा शिवसंवाद दौरा. श्रीकांत शिंदे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. राज्यातील 24,152 खासगी शाळांपैकी 388 शाळा अनधिकृत असल्याची माहिती. 36 शाळांकडून दंड वसूल तर 99 शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल. दादा हुसेनची माहिती. राज्यात 224 जीबीएस रुग्ण, 26 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू. तर पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची नोंद. जीबीएसमुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू. रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. आवश्यकता असल्यास घराबाहेर पडण्याचा सल्ला. स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेकडून 3 तास कसून चौकशी. गाडे उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची पोलिसांची माहिती.